नमस्कार, मी रोहिणी सचिन दबडे। तर आम्हाला सर्वांनाच माहित आहे की राजमाता जिजाऊ या स्त्रीशिलाच्या रक्षणाबाबत किती दक्ष असायच्या। त्यातीलच एक किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर झालं असं की बाबाजी भिकाजी गुजर या तरुणाने एका स्त्रीवर अत्याचार केला आणि याची वार्ता माँसाहेब जिजाऊ यांच्या कानावर पडली। त्यांनी आदेश दिला की त्याला आमच्या समोर आणावे। त्यावेळेला त्याला समोर आणले आणि तो एकदम गुरमितेत उभा राहिला, पण त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या क्रोधविष्ट चेहऱ्याकडे पाहिले आणि एकदम शांत झाला आणि माफी मागून माफीची गयावया करू लागला। त्यावेळेला माँसाहेब जिजाऊ म्हणाल्या, हा स्त्री जातीवर केलेला अन्याय आहे, त्याच्यावर कोणतीही माफी मिळणार नाही। आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी एकदम अनुभव संपन्न असल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची कसून चौकशी केली आणि त्याला हातपाय कलम करून टाकण्याची भयंकर शिक्षा ठोठावली। आणि आता महाराष्ट्रामध्ये परवा एका 3 वर्षाच्या लेकीवर असा अमानुष प्रकार झाला आणि आमच्या महाराष्ट्राने त्याच्यावर व्हिडिओ करून टाकले, रील्स केल्या, ओरी चिरया गाणं लावलं आणि परत एक धुरंधर मूवी आला, त्याचं गाणं काय लागलं, सगळे ते विसरून गेले आणि त्या गाण्यावर नाचू लागले। मी म्हणत नाही की एका कलाकाराच्या कौशल्याचे कौतुक तर झालेच पाहिजे, पण त्याच्या अगोदर आपल्या मायलेकी किती सुरक्षित आहेत हे अगोदर पाहिले पाहिजे। असे नराधम आपल्या मायलेकीकडे बघताना त्यांचा थरकाप उडाला पाहिजे आणि आपले माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा इतिहास परत एकदा महाराष्ट्रामध्ये घडला पाहिजे। धन्यवाद।